प्रिय विद्यार्थी मित्रांनो, FYBAच्या ऑप्शनल इंग्लिशच्या क्लासरूममध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आजपासून आपण आपल्या कवितांना सुरुवात करूया. गेल्या लेक्चरपर्यंत मी तुम्हाला सर्व थिअरी जी आहे ती शिकवली. व्हॉट इज पोएट्री, व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ पोएट्री, व्हॉट आर द टाइप्स ऑफ पोएट्री अँड विच आर द फिगर्स ऑफ स्पीच. अँड टुडे we are going to start the study of our first poem, that is Bright Star Would I Wear the Steadfast as Thou Art. This poem, it is composed by John Keats. John Keats is one of the famous romantic poets of England. He was born on 31st October 1795 and he died on 20th February 1821. The lifespan was very little, but in the little lifespan, John Keats, he has served English literature a great. When he was alive at that time, his poetry it was criticized, but after his death, he was considered as a great poet of England. His poetry it is remarkable for its beauty and its imagery. John Keats, he was the great lover of beauty and he was an escapist. Escapist म्हणजे की तो जरा सुटका करून घेण्याच्या मनस्थितीत असायचा. इन हिज लाईफ ही सॉ सो मेनी सॉरोज अँड डिफिकल्टीज अँड सो टू एस्केप फ्रॉम द सॉरोज अँड डिफिकल्टीज ऑफ लाईफ ही टूक शेल्टर ऑफ पोएट्री, he took shelter of imagination, and with the help of his imagination he created a new beautiful world which gave him happiness. जॉन किट्स हे इंग्लिशचे अतिशय महत्त्वाचे कवी आहेत. इंग्लिशमधल्या रोमॅन्टिक कवींमधले एक महत्त्वाचे कवी आहेत की ज्यावेळी ते जिवंत होते त्यावेळी त्यांच्या कवितांवर खूप प्रखर अशी टीका केली गेली. लोकांनी त्यांच्या कवितांना ॲक्सेप्ट केलं नाही, परंतु त्यांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांना 19वे शतक संपायला आलं त्यावेळी जॉन किट्स हे इंग्लंडमधले अतिशय प्रभावी कवी म्हणून त्यांची गणना केली जाऊ लागली. प्रत्यक्ष आयुष्यात त्यांनी फक्त दुःख आणि संकट झेलली, पण त्या दुःख आणि संकटांपासून सुटकेचा मार्ग त्यांनी आपल्या इमॅजिनेशन म्हणजे कल्पनाशक्तीच्या जोरावर शोधून काढला आणि कवितेच्या जगामध्ये कल्पनाशक्तीच्या जोरावर कवितेचं एक नवीन जग निर्माण केलं आणि त्या जगामध्ये आपलं दुःख विसरण्याचा आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांच्या ज्या कविता आहेत त्या अतिशय सुंदर आहे, त्याच्यातून सौंदर्य आणि चांगुलपणाचा शोध त्यांनी घेतलेला. अँड जॉन किट्स इज मेनली फेमस फॉर हिज ओड्स, की त्यांचे ओड्स जे ते अतिशय प्रसिद्ध आहे. ओड टू नायटिंगेल, ओड ऑन ए ग्रेसियन अर्न, देन ओड टू ऑटम, ह्या त्यांच्या अतिशय प्रसिद्ध अशा कविता आहेत की ज्याच्यातून त्यांनी आपली फिलॉसॉफी जी आहे ती पण मांडलेली आहे आणि आपल्या मनातलं दुःखच आहे ते पण त्यांनी मांडलं आहे. द प्रेझेंट पोएम ब्राईट स्टार वुड आय वेअर स्टेडफास्ट ॲज दाऊ आर्ट, दिस इज अ लव्ह पोएम अँड दिस इज अ सॉनेट. की हे जे आहे ते सॉनेट आहे. सॉनेट म्हणजे काय की जी 14 ओळींची कविता असते त्याला सॉनेट म्हणतात. आणि सॉनेटचे 2 प्रकार मी तुम्हाला सांगितले होते, पेट्रार्कन सॉनेट अँड शेक्सपियरियन सॉनेट. तर त्यातली ही जी कविता आहे इट इज ए शेक्सपियरियन सॉनेट. दिस पोएम इट इज ऑफ 14 लाईन्स अँड इट इज कंपोज्ड इन 4 क्वार्टर्स अँड 2 कपलेट्स. सो इट इज शेक्सपियरियन सॉनेट. याला शेक्सपियरियन सॉनेट का म्हणायचं तर याची रचना जी आहे ते कवीने 4 ओळींचे 3 स्टांजाज आणि 2 ओळींचा एक लास्ट स्टांजा अशी रचना केलेली असल्यामुळे हे शेक्सपियरियन सॉनेट आहे असं आपल्याला म्हणता येतं. ह्या कवितेची थीम म्हणजे विषय काय, लव्ह इज द थीम ऑफ धिस पोएम, की ही लव्ह पोएम आहे. अँड हिअर द पोएट इज एक्सप्रेसिंग हिज स्टेडफास्ट फर्म लव्ह, की त्याचं अगदी अढळ आणि स्थिर असं जे प्रेम आहे ते प्रेम तो कवी व्यक्त करतो. ह्या कवितेमध्ये तो ब्राईट स्टार म्हणजे आकाशातला जो तेजस्वी तारा आहे त्याला उद्देशून तो बोलतोय आणि त्याला उद्देशून बोलत असताना आपल्या मनातली अढळ प्रेमाची जी भावना आहे, स्थिर प्रेमाची भावना जी ती तो व्यक्त करतोय.
इथं या कवीने काय केलंय की पहिल्या 12 ओळींमध्ये म्हणजे प्रत्येक 4 ओळींमध्ये त्याने एक एक एक्झाम्पल दिलंय आणि त्याच्या प्रेमाची तुलना जी आहे ते निसर्गातल्या स्थिर आणि अढळ अशा गोष्टींशी केलेली आहे. पहिल्या स्टांजामध्ये तो त्या ब्राईट स्टारचे वर्णन करतोय, त्याच्या कार्याचं वर्णन करतोय आणि त्याच्यानंतर सेकंड स्टांजा जो आहे त्याच्यामध्ये समुद्र आणि त्याच्या लाटांचं वर्णन करतोय. थर्ड याच्यामध्ये तो स्वतःची पोझिशन मांडतोय आणि लास्टमध्ये त्याची जी इच्छा आहे त्याने ती व्यक्त केलेली आहे. आपण कविता एक एक करून वाचू आणि त्याचा अर्थ जो आहे तो मी तुम्हाला उलगडून दाखवते. पण ही जी कविता आहे त्याचा फॉर्म काय, सॉनेट. दिस इज अ सॉनेट अँड दिस इज शेक्सपियरियन टाईप ऑफ सॉनेट. याचा राईम स्कीम कसा आहे, AB CD CD EF GG. म्हणजे पहिल्या स्टांजामध्ये जो राईम स्कीम आहे तो सेकंडमध्ये बदलून टाकला आहे, थर्डमध्ये पुन्हा बदलून टाकला आहे आणि लास्टमध्ये पुन्हा बदललेला आहे. की पहिल्या स्टांजातली पहिली ओळ जी आहे ती तिसरीशी जुळते, दुसरी ओळ चौथीशी जुळते. दुसऱ्या स्टांजातली पहिली ओळ तिसरीशी जुळते, दुसरी ओळ चौथीशी जुळते. तिसऱ्या स्टांजामध्ये पण पुन्हा तसंच आहे की पहिली ओळ तिसरीशी जुळते आणि दुसरी ओळ चौथीशी जुळते आणि शेवटचे जे कपलेट आहे त्या दोन्ही ओळी एकमेकांशी जुळतात. अशा पद्धतीने त्याचा राईम स्कीम जो आहे तो आहे. ह्या कवितेमध्ये याचा विषय नेमका काय की कवीला त्याचं प्रेम जे ते स्थिर आहे, अढळ आहे, कधी न बदलणार आहे हे व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यासाठी तो कोणाची उपमा देतोय त्याच्या प्रेमाला, तो त्याच्या प्रेमाला ब्राईट स्टार म्हणजे तेजस्वी तारा. आकाशात अनेक तारे तेजस्वी असतात, परंतु तुम्ही बघत असाल तर आकाशामध्ये एका ताऱ्याची पोझिशन जी आहे ती कधीही बदलत नसते. कोणता तारा असतो, ज्याला आपण ध्रुव तारा असं म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला पोल स्टार असं म्हटलं जातं. की उत्तरेकडे हा ध्रुव तारा असतो. इतर सगळ्या ताऱ्यांची दिशा जी आहे ती बदलत जाते, परंतु ध्रुव तारा मात्र आपली जागा जी ती कधीही बदलत नाही. तो नेहमी उत्तरेला जिथं आहे तिथं त्याचं ठिकाण कधीही बदलत नाही, त्याची जागा कधीही बदलत नाही. म्हणून जेव्हा प्रवासी जहाजावर असतात तर त्यावेळी त्यांना रात्रीच्या वेळी दिशा कळत नाही, त्यावेळी कोणती दिशा आहे नेमकी, आपण कोणत्या दिशेने चाललोय, तर याचं मार्गदर्शन कोण करत असतं त्यांना, त्या जहाजांना मार्गदर्शन हा ध्रुव तारा करत असतो. की ध्रुव तारा दिसला की ती उत्तर दिशा, मग एक दिशा सापडली की बरोबर आपल्याला सगळ्या दिशा सापडतात आणि त्याच्यानुसार जहाज जे ते रात्रीच्या वेळी मार्गक्रमण करतात. होका यंत्र असतं ते सुद्धा काय दाखवतो, एकच दिशा दाखवतो. तर हा ध्रुव तारा जो आहे तो मार्गदर्शक असतो जगाला, तो योग्य दिशा जी आहे ती दाखवत असतो, आपली जागा कधीही बदलत नसतो. बाकीचे जे तारे असतात ना ते तारे आज इथं उद्या तिथं त्यांची दिशा बदलत असतात. तर कवीने ध्रुव ताऱ्यालाच का चूज केलेलं आहे, त्यालाच का निवडलंय, कारण तो आपल्या जागी स्थिर असतो. तसा कवी सुद्धा एका जागी त्याचं प्रेम स्थिर आहे, आज एका मुलीवर उद्या दुसऱ्या मुलीवर असं नाही. आणि ते प्रेम जे ते जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा स्थिर राहणार आहे. तर हे त्याला सांगायचं. स्टेडफास्ट म्हणजे फर्म, अढळ, एका जागी जे स्थिर असतं त्याला म्हणतात स्टेडफास्ट. एकसारखं असणं, त्याच्यात बदल नसणं. तर याच्यामध्ये कवीने काय केलं की पहिला जो स्टांजा आहे ना त्या पहिल्या स्टांजामध्ये तो त्या ध्रुव ताऱ्याचं वर्णन करतोय, त्याचा अढळपणा तो दाखवतोय आणि नंतर त्या ताऱ्याला बघून त्याला जी कल्पना सुचली ती त्याने सेकंड स्टांजामध्ये मांडली. थर्ड स्टांजामध्ये स्वतःची पोझिशन तो मांडतोय आणि लास्टमध्ये त्याची जी इच्छा आहे ती तो व्यक्त करतो. तर आधी आपण आता कविता वाचूया. कविता अशी एक एक स्टांजात नाही वाचणार आहे मी, पूर्ण 14च्या 14 ओळी वाचणार आहे, कारण कवितेचा इफेक्ट जो आहे ना तो समग्रपणे असतो. एकदम कविता वाचल्यावर त्याचा इफेक्ट असतो, तुकडे तुकडे करून त्याचा इफेक्ट नसतो. बघा, तुम्हाला जितकं समजेल तेवढं समजून घ्या, नाही समजलं तर नंतर मी एक्सप्लेन करणारच आहे, परंतु समजून घ्यायचा प्रयत्न करा. व्हॉट डज द पोएट से? बघा, टायटल काय त्याचं, ब्राईट स्टार वुड आय वेअर स्टेडफास्ट ॲज दाऊ आर. तर आधी त्याचं टायटल समजून घ्या. ब्राईट स्टार म्हणजे तेजस्वी ताऱ्या,
इथे सुद्धा काय, हिअर इज ॲपोस्ट्रॉफ, की कवीने त्या ताऱ्याला उद्देशून तो बोलतोय. आता तारा याचं बोलणं ऐकताय का, नाही, पण त्या ताऱ्याच्या निमित्ताने माणसांनाच त्याला ऐकवायचंय, माणसांनाच सांगायचंय की कसं वागायचं असतं, कसं शिकायचं असतं निसर्गाकडून, ताऱ्यांकडून. ब्राईट स्टार, तेजस्वी तारा, वुड आय वेअर स्टेडफास्ट ॲज दाऊ आर्ट, की जर मी सुद्धा तुझ्यासारखाच स्टेडफास्ट राहिलो असतो. दाऊ मीन्स यू, आर्ट मीन्स आर, अजून इंग्लिश येते, की मी सुद्धा तुझ्यासारखा स्टेडफास्ट राहिलो असतो, स्थिर राहिलो असतो, अढळ राहिलो असतो. तर कशात अढळ राहणार आहे पुढे बघू आपण. ही टायटल जे ते पहिली ओळच आहे कवितेची. ब्राईट स्टार, वुड आय वेअर स्टेडफास्ट ॲज दाऊ आर्ट, not in lone splendor hung aloft the night, and watching with eternal leads apart, like nature's patient sleepless remind. The moving waters at their priest-like task of pure ablution round earth's human shores, or gazing on the new soft fallen mask of snow upon the mountains and the moors. No, it still steadfast, still unchangeable, pillowed upon my fair love's ripening breast, to feel forever its soft fall and swell, awake forever in sweet unrest, still to hear her tender taken breath, and so live ever or else soon to death. ती अतिशय सुंदर कविता आहे. जॉन किट्सच्या कविता ज्या आहेत ते त्यांच्या सेन्सिअर ब्युटीसाठी महत्त्वाच्या आहे, की त्यांनी वर्णन असं केलेलं असतं की जणू काय आपले सगळे सेन्सेस जे आहेत ते तिथं जिवंतपणे त्या गोष्टींचा उपभोग घेत आहेत, की हुबेहूब चित्र जे ते आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं अशा शब्दात त्यांनी वर्णन केलेलं असतं. तर इथं त्यांनी वर्णन बघा कसं केलेलं आहे. ब्राईट स्टार, की हे तेजस्वी ताऱ्या, वुड आय वेअर स्टेडफास्ट ॲज दाऊ आर्ट, की तू जसा स्थिर आहेस, एकाच जागी स्थिर आहेस, अजिबात हलत नाही, अगदी फर्म आहेस, तसाच मी सुद्धा असतो. तर का, नॉट इन लोन स्प्लेंडर हंग अलॉफ्ट द नाईट. बघा, काही बाबतीत त्याला त्या ताऱ्यासारखं व्हायचं आहे आणि काही बाबतीत मात्र ताऱ्यासारखं राहायचं नाही. तो तारा कसा असतो, की ध्रुव तारा आकाशात एकटाच टांगलेला आहे, उंचावर टांगलेला आहे. पण कवीला असं त्याच्यासारखं उंचावर असणं मान्य आहे, एका जागी स्थिर असणं मान्य आहे, परंतु त्या ताऱ्यासारखं एकटं असणं मान्य नाही. तो म्हणेल तुझ्यासारखी भव्यता मला मिळाली नाही तरी चालेल, तुझ्यासारखं उंच स्थान मला मिळालं नाही तरी चालेल, पण तुझ्यासारखा एकाकीपणा मला नकोय. मला काय हवं आहे, आय वॉन्ट द कंपनी ऑफ माय बिलवेड, मला माझ्या प्रेयसीची साथ हवी आहे, मला माझ्या प्रेमाची साथ हवी आहे, तिच्यासोबत मला राहायचं आहे, तुझ्यासारखं एकटं राहायचं नाही आहे. सो ही सेज नॉट इन लोन स्प्लेंडर हंग अलॉफ्ट द नाईट, नॉट इन, की नाही कशात, लोन, लोन मीन्स अलोन, स्प्लेंडर म्हणजे भव्यता, की तू अतिशय भव्य दिव्य आहे. कुठे आहेस तू, हंग अलॉफ्ट इन द नाईट, की तुला उंचावर टांगून दिलेलं आहे निसर्गाने. इन द नाईट, की रात्रीच्या वेळी उंच आकाशात तू एकटा तेजस्वीपणे चकाकत असतो, परंतु मला तुझ्यासारखं भव्यता नकोय, तुझ्यासारखं उंचावरचं स्थान नकोय. का नकोय, कारण ते उंचावरचं स्थान मला एकटेपणा देईल, की मला उंच स्थान मिळालं नाही तरी चालेल, परंतु एकटेपणा नकोय. त्या ताऱ्याच्या सोबतीला जर अजून कोणी असतं ना तर त्याला ते आवडलं असतं. जसं चंद्राच्या सोबतीला शुक्र तारा असतो, तसा याच्या सोबतीला याची प्रेयसी याला हवी आहे. पण चंद्राचं स्थान बदलत जातं, चंद्राचा आकार बदलत जातो, चंद्र अस्थिर असतो, तसं अस्थिरता त्याला नको आहे. त्याला काय हवं आहे, त्याला ध्रुव तारा जो आहे त्या ध्रुव ताऱ्याची स्थिरता, त्याचा अढळपणा हवा आहे, परंतु त्याच्यासारखं एकाकी उंचावर टांगणं त्याला नको आहे. अँड वॉचिंग विथ इटर्नल लीड्स अपार्ट. बघा त्याने किती सुंदर कल्पना केली, की हा ध्रुव तारा आहे तो काय, की तो उंच आकाशात टांगलाय, जणू काही त्याला निसर्गाने कार्य दिलंय. कसलं, की तू लक्ष ठेव, आणि तो लक्ष ठेवू नये. कसं आहे लक्ष ठेवू, की अजिबात पापणी न लवता, इटर्नल लीड्स विथ इटर्नल लीड्स अपार्ट, की त्याच्या लीड्स म्हणजे पापण्या ज्या आहेत ना त्या अपार्ट, अशा एकमेकांपासून लांब आहे. कधी असे आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या पापण्या मिटलेल्या असतात,
आणि जेव्हा आपण आपली काळजीपूर्वक लक्ष ठेवून असतो, डोळे सत्ताड उघडे ठेवून असतो, तर तसाच ही इज वॉचिंग व्हॉट इज हॅपनिंग ऑन दी अर्थ, की जणू काय तो उंच जागेवर बसलाय, आकाशात टांगलाय आणि निसर्गाने त्याला कार्य दिलंय की पृथ्वीवर काय काय होत आहे ना याच्यावर तू बारकाईने लक्ष ठेव, नजर ठेव. आणि त्याचप्रमाणे तो काय करतोय, वरती उंचावर एकटा टांगलेला आहे त्याला. अँड वॉचिंग विथ इटर्नल लीड्स अपार्ट लाईक नेचर्स पेशंट्स रिप्लेस रेमाइट, की तो निसर्गावर लक्ष ठेवू नये. कसा निसर्गावर लक्ष ठेवू नये, की जणू काय तो कसा आहे नेचर्स, की निसर्गाचा पेशंट म्हणजे आजारी नाही, शांत स्थिर, की अगदी शांत मनाने स्थिर मनाने तो काय करतोय, स्लीपलेस, की ज्याला झोप नाही आहे. आपण झोपून जातो बघा, परंतु इरेमाइट म्हणजे सेंट, संत, की साधू संत हे कसे असतात, ते नेहमी जागृत असतात आणि समाजावर लक्ष ठेवून असतात, की समाज जर कुठे भरकटत असेल तर ते त्यांना जागं करतात की तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललायत, असं वागू नका. तसाच या निसर्गाचा संत कोण आहे, तर ध्रुव तारा आहे. आणि निसर्गाच्या सर्व घडामोडींवर त्याचं बारकाव्याने लक्ष आहे, की अजिबात न झोपता डोळे सतत उघडे ठेवून, डोळे ताणून तो निसर्गावर लक्ष ठेवून आहे. तर त्याचं हे संतांसारखं जे कार्य आहे ते सगळं अगदी स्थिरपणे चाललंय, शांतपणे चाललंय. आणि कशावर लक्ष ठेवू नये हा, तर बघूया पृथ्वीवरच्या सगळ्या कार्याकडे तो लक्ष ठेवून आहे. आता बघा, कवीने पहिल्या कडव्यामध्ये ध्रुव ताऱ्याचं वर्णन केलंय, जो आकाशात उंचावर टांगला आहे आणि निसर्गाच्या एखाद्या संताप्रमाणे निसर्गातल्या सगळ्या घडामोडींवर अगदी बारकाव्याने लक्ष ठेवून सतत जागृत राहणार आहे, स्थिर राहणार आहे. आणि आता पृथ्वीवर काय चाललंय ते सेकंड स्टांजामध्ये आपण बघूया. द मूव्हिंग वॉटर्स ॲट देअर प्रिस्लाइक टास्क of pure ablution round earth's human showers are gazing on new soft fallen mass of snow upon the mountains and the moors. ह्या कशावर लक्ष ठेवू नये, की पृथ्वीवरच्या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवणे ना, अख्खी पृथ्वी त्याच्या दृष्टीपथात यावी याच्यासाठी अतिशय उंचावर तो थांबलेला आहे. काय बघतोय तो, मूव्हिंग वॉटर्स, की समुद्रातलं पाणी हे कसं असतं, की कायम मूव्हिंग असतं, ते स्थिर कधीच नसतं, त्याच्यात सगळ्या लाटा आहेत. तसा लाटा काय करतात, की लाटा उसळतात, किनाऱ्यावर येतात, किनाऱ्यावर जी घाण असेल ती आपल्यासोबत नेतात आणि पुन्हा ओसरतात. म्हणजे त्या काय करताय, की मानवाने जे समुद्र किनारे घाण करून ठेवलेले ते स्वच्छ करण्याचं काम त्या समुद्राच्या लाटा करतायत. तसंच साधू संत पण काय करतात, की मानवाने घाण करून टाकलेलं जीवन जे ते पुन्हा साफ करत असतात. तर त्या म्हणताय द मूव्हिंग वॉटर्स ॲट देअर प्रिस्लाइक टास्क, की हा जो समुद्र जो आहे ना, त्या समुद्राच्या लाटांचं कार्य कसं आहे, की प्रिस्लाइक टास्क, की एखाद्या साधू संतासारखं त्यांचं कार्य आहे. आणि ते आपलं कार्य करतायत. काय कार्य करतायत, की मानवाने केलेला कचरा जे आहे ते आपल्यासोबत समुद्रात घेऊन जात आहे. आणि ह्युमन शोअर्स दे आर वॉशिंग दिस ह्युमन शोअर्स, की ते जे कसं कार्य आहे त्यांचं, ऑफ प्युअर अब्ल्युशन, की ते काय करतायत, की मानवाने केलेली घाण जी आहे ती ते नष्ट करतायत. अब्ल्युशन मीन्स ॲक्ट ऑफ वॉशिंग, प्युरिफाईंग, की माणसाने घाण केलेले समुद्र किनारे जे त्या पुन्हा शुद्ध करतायत, त्यांना धुवून टाकतायत, त्यांना स्वच्छ करतायत. राऊंड अर्थ ह्युमन शोअर्स, आणि एकाच ठिकाणी का बघा, की पृथ्वी कशी राऊंड आहे, गोल आहे, आणि त्या पृथ्वीला चारी बाजूने कोणी वेढलेलं आहे, पाण्याने वेढलं आहे, समुद्राने वेढलं आहे. आणि पृथ्वीवरच्या की जिथं जिथं माणूस घाण करतो तिथं तिथं ह्या समुद्राच्या लाटा जे आहे ते स्वच्छतेचं, शुद्धतेचं कार्य करत आहे. आणि हे कार्य कसं आहे, एखाद्या प्रिस्टसारखं आहे. आणि ते कार्य करताना समुद्राला कोण बघतोय, की वरती एक प्रिस्ट टांगून ठेवलेला आहे आणि तो हे समुद्राच्या शुद्धीकरणाच्या कार्यावर लक्ष ठेवू नये. त्याचबरोबर तो कशावर लक्ष ठेवू नये, ऑर गेझिंग, की कशाकडे बघतोय तू, ऑन द न्यू सॉफ्ट फॉलन मास्क, की जो पृथ्वीवर एक नवीन सॉफ्ट असा मास्क जो आहे, पृथ्वीने जो मास्क परिधान केला आहे त्याच्याकडे बघतो. आता कसला मास्क आहे हा, बघा पृथ्वीवर बर्फाचा मास्क आहे,
की आपल्याकडे जेव्हा थंडी असते त्यावेळी फक्त थंडी पडते, परंतु तिकडे युरोपामध्ये जेव्हा थंडी पडते त्यामुळे बर्फ पडायला सुरुवात होते आणि सगळी पृथ्वी जी ती बर्फाने आच्छादित होते. मग पर्वत असतील ते बर्फाने झाकले जातात, दऱ्या बर्फाने झाकले जातात, नद्या बर्फाने गोठले जातात, झाडं बर्फाने झाकले जातात. सख्ख्या पृथ्वीवर जणू काही हा पांढरा बर्फाचा जो स्तर आहे तो काय की पृथ्वीने स्वतःच्या अंगावर ओढून घेतलेला मास्क आहे आणि त्या मास्ककडे आता जणू काय की पृथ्वीने आपलं तोंड जे आहे ते ह्या बर्फाच्या मास्कने झाकून घेतलेलं आहे असं कवीला वाटतं. आणि त्या नवीनच पडलेल्या ह्या बर्फाच्या मास्ककडे कोण बघतंय तर तो ध्रुव तारा आकाशातून बघतोय. आणि कसला मास्क आहे? ऑफ स्नो, बर्फाचा मास्क आहे अपॉन द माउंटन्स अँड द मूर्स. आणि कुठं आहे तो की माउंटन्स पर्वत शिखरांवर आहे, तसंच मूर्स, मूर्स म्हणजे मैदानं जे आहे की गवताळ पूर्ण जे आहे त्यांच्यावर सगळीकडे काही जसा तो पर्वतांवर पसरला आहे तसंच मैदानांवर सुद्धा स्नो जो आहे तो पसरला आहे की नवीनच बर्फ पडायला सुरुवात झाली आहे. मऊ मुलायम पांढरा शुभ्र असा मास्क जो पृथ्वीने परिधान केलेला आहे त्या मास्ककडे हा जो ध्रुव तारा आहे तो एकसारखा बघत असतो. बघा किती सुंदर कल्पना केल्या. आता तिसऱ्या कडव्याकडे तो स्वतःकडे वळतोय की तू जसा स्थिर आहे ना तसंच मला सुद्धा स्थिर राहायचंय. कशामध्ये स्थिर राहायचंय? नो इट स्टील स्टेड फास्ट, की तू जसा स्थिर आहे ना तसंच मला सुद्धा स्थिर राहायचंय. स्टील स्टेड फास्ट, तुझ्यापेक्षाही जास्त स्टेड फास्ट राहायचं. स्टील अनचेंजेबल, मला माझी पोझिशन बदलायची नाही. कोणत्या पोझिशनमध्ये येतो? पिलोड अपॉन माय फेअर लव्स रायपनिंग ब्रेस्ट, की मी आता शांतपणे पहुडलेलो आहे. कुठे पहुडलेलो आहे? पिलोड अपॉन माय फेअर लव्स रायपनिंग ब्रेस्ट, की मी उशी घेतलेली आहे. कसली उशी घेतलेली आहे? ऑफ माय फेअर लव्स, की माझी ही सुंदर गोरीपान प्रेयसी जी आहे ना तिच्या रायपनिंग ब्रेस्ट आहे की अजून ज्यांचा विकास होतोय अशा ब्रेस्टवर मी शांतपणे तिच्या छातीवर डोकं ठेवून मी शांतपणे झोपलेलो आहे आणि मला माझी ही कंडिशन कधीही बदलायची नाही. आज मी तिच्या जितक्या जवळ आहे ना कायमस्वरूपी बहुधा मृत्यूच्या क्षणापर्यंत मला असंच तिच्यासोबत राहायचंय, तिच्या जवळ राहायचंय. किती जवळ आहे मी? टू फील फॉर एव्हर इट्स सॉफ्ट फॉल अँड स्वेल, की ज्यावेळी ती श्वास घेते ना तर तिची छाती वर जाते, फुगते आणि ज्यावेळी ती श्वास सोडते तेव्हा ती थरू फुफ्फुस जी आहे ती रिकामी होते म्हणून छाती खाली येते. ही तिचं जे ब्रेस्ट आहे, हृदय जे छातीची ती अशी वर खाली होते, चेस्ट वर खाली होते आणि तिचं त्या श्वासोच्छ्वास जाणवण्या इतपत जवळ मी आहे. तिचा श्वास सोडणं आणि श्वास घेणं ह्या दोन्ही गोष्टी मला जाणवत आहे. तिच्या हृदयाची धडधड मला ऐकू येते, तिच्या फुफ्फुसांचं वर खाली होणं मला जाणवत आहे. तर ह्या इतक्या जवळ मी आहेत, ही पोझिशन मला बदलायची नाहीये. ह्याच पोझिशनमध्ये तिच्या इतक्याच जवळ मला राहायचंय. अवेक फॉर एव्हर इन द स्वीट मी अनरेस्ट, की मी आता तिच्या जवळ आहे पण गोड अस्वस्थता माझ्या मनात आहे. अशाच गोड अस्वस्थतेत मला कायमस्वरूपी जागं राहायचंय. आणि काय बघायचंय बघा शेवटच्या 2 ओळींमध्ये काय सांगतोय तो? स्टील टू हिअर हर टेंडर टेकन ब्रेथ, मला एकदम शांत स्तब्ध व्हायचंय. कशासाठी शांत स्तब्ध व्हायचंय? टू हिअर हर टेंडर